मंडळी, सगळ्यात महत्त्वाचा विषय आधी तुमच्या सगळ्यांसोबत क्लिअर करते। या ठिकाणी तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता V1 तुतीचा प्लॉट आहे। तर V1 तुतीच्या कांड्यांची विक्री जी आहे तर ती आपण फक्त ऑगस्ट महिन्यामध्ये करणार आहोत। त्यानंतर आपण तुम्ही किती जरी म्हटले की नाही आम्हाला आमच्या गॅरंटीवरती द्या, तरीही आम्ही तुम्हाला ऑगस्ट महिन्यानंतर तुतीच्या कांड्या देणार नाही। त्याची विक्री आपली फक्त ऑगस्ट महिन्यापर्यंतच राहणार आहे, त्यानंतर तुम्हाला ह्या कांड्या मिळणार नाही। जर तुम्हाला पाहिजे असतील तर ते डायरेक्टली पुढच्या जून महिन्यामध्ये मिळणार आहे। त्याचं कारण असं आहे की V1 तुतीची लागवड जी आहे तर ती आत्ताच्या कालावधीमध्ये जर केली तरच ती चांगल्या प्रकारे सक्सेसफुल आहे। जून महिन्यापासून तर ऑगस्ट महिन्यापर्यंत हा जो कालावधी आहे हा V1 तुतीच्या कांड्या लागवड करण्यासाठी अतिशय चांगला कालावधी आहे। ह्या कालावधीमध्ये कांड्या लावल्यानंतर त्या एकदम छान रोम होऊन जातात आणि त्या 100% सक्सेसफुल होतात। तर ह्या कारणामुळे आणि थंडीमध्ये काय होतं, त्याचा उतरण क्षमता जी आहे तर ती कमी होऊन जाते। त्यावेळेस तुम्ही रोपं पण लावू शकता, पण आपल्याकडे रोपं मिळत नाही, आपल्याकडे फक्त कांड्या मिळतात। तर कांड्या ज्या आहेत त्या तुम्हाला फक्त ह्या ऑगस्ट महिन्यापर्यंतच आपल्याकडे मिळणार आहे। तर तुम्हाला कुणाला जर शेळी पालन करायचं असेल, त्याच्यासाठी जर चाला लागवड म्हणून तुम्हाला V1 तुती करायची असेल तर लवकरात लवकर तुमची ऑर्डर जी आहे ती बुक करा। मंडळी, तुम्हाला जर V1 तुतीच्या स्टिक पाहिजे असतील तर आपला कॉलिंगचा टायमिंग आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। आपला नंबर आहे 83 084 95 50 5। या नंबरवरती तुम्ही कॉलिंग करू शकता सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये। त्याचबरोबर फोन लागला नाही, बंद आला किंवा व्यस्त आला तर तुम्ही व्हॉट्सअपला हाय म्हणून मेसेज टाकू शकता। तुम्हाला संपूर्ण रेट विषयी माहिती येऊन जाईल, जागेवरती काय रेट आहे, त्याचबरोबर पार्सलसाठी काय चार्जेस लागतात। पार्सल जे आहे तर ते तुमच्या तालुक्यापर्यंत तुम्हाला पोहोच मिळतं कुरिअर चार्जेस वगैरे भरून। त्याबाबत आपण रेट जे आहेत तर ते टाकलेले आहेत। नमस्कार मंडळी, इथं पाठीमागं तुम्ही बघू शकता हा आहे V1 तुतीचा प्लॉट। बरीच मंडळी म्हणत होती की ताई आम्ही V1 तुतीचा प्लॉट जो आहे तर तो व्यवस्थित बघितला नाही, तो खरंच मोठ्या पानांचा आहे का? तर मी इथं तुम्हाला 2-3 पानं त्याचे कट करून दाखवते। हा एकदम तुम्हाला लाईव्ह प्लॉट पाहायला भेटतोय व्हिडिओमध्ये। माझ्या पाठीमागं जो आहे तो हा V1 तुतीचा प्लॉट आहे। याचं पान तुम्ही बघू शकता, एवढं मोठं आहे की माझा चेहरा पण झाकेल। दाखवलं होतं हे बघा, माझा पूर्ण तळहात जो आहे तर तो झाकतोय। हा V1 तुतीचा शेळी पालनासाठी। तर बरीच मंडळी विचारत होती तर याची लागवड कशी करायची, तर लागवड करण्यासाठी 4x3 वरती V1 तुतीची लागवड करायची आहे मंडळी। शेळी पालनासाठी तुम्ही 4x3 वरती लागवड केल्यानंतर एका गुंठ्यासाठी तुम्हाला मिनिमम 100 ते 125 कांडी लागते एका गुंठ्यासाठी। आणि बऱ्याच मंडळींचं विचारणं होतं की ताई पार्सलसाठी तुम्ही मिनिमम किती कांड्या पाठवता। तर जर तुम्हाला मंडळी पार्सल पाहिजे असेल तर तुमची ऑर्डर कमीत कमी 200 कांड्यांची हवी। त्याच्यासोबत तुम्ही अजून दुसरं काही घेतलं तरी चालेल, पण कांड्या ज्या आहेत तर कांड्यांची ऑर्डर तुमची कमीत कमी 200 कांड्यांची हवी। जास्तीत जास्त तुम्हाला पाहिजे तेवढ्या कांड्या तुम्ही ऑर्डर करू शकता। काही मंडळींचा प्रश्न होता की ताई कांडी नेमकं कशी असते, जी कांडी तुम्ही आम्हाला पार्सल मध्ये देताय तर ती कांडी कशी असते, मी तुम्हाला या ठिकाणी कांडी कटिंग करून दाखवते। आपण कांडीची एकदम व्यवस्थित काळजी घेतो। कांडी कट करताना कात्रीचा वापर करतो, जेणेकरून डोळ्यांना कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही पाहिजे। पानं पण त्याचे आपण व्यवस्थित कट करून घेतो, जेणेकरून जे डोळे आहेत तर हे पानांच्या खाली असतात। कांडी तुम्हाला 3 ते 4 डोळ्यांची कांडी भेटते मंडळी मिनिमम। हे बघा, ह्या साईजची अशा प्रकारे आपण ती कट करत असतो। 3 ते 4 डोळ्यांची कांडी असते। कांडी कट करताना आपण व्यवस्थित काळजी घेतो, कांडी चरली नाही पाहिजे, व्यवस्थित कट झाली पाहिजे, कात्रीला धार पाहिजे आणि व्यवस्थित तो कांड्यांचा उतार झाला पाहिजे आणि मॅच्युअर कांडी एकदम तुमच्यापर्यंत पाठवली जाते। या ठिकाणी कांडी जी आहे हे बघा, या साईजची कांडी असते। बरीच मंडळी विचारतात 1 फुटाची असते का, अर्ध्या फुटाची असते का, तर 3 ते 4 डोळ्यांची कांडी असते। तर तुम्ही बघू शकता हे बघा, 1 2 3 4 मिनिमम जास्तीत जास्त 4 डोळे, कमीत कमी 3 डोळ्यांची कांडी आपली असते। या साईजची कांडी असते। तर कांड्या एकदम जाड पण नसतात आणि खूप बारीक पण नसतात। कांड्या ज्या आहेत तर त्या सगळ्या साईजच्या मिक्स कांड्या असतात। फक्त कांड्या ज्या आहेत तर त्या मॅच्युअर असतात, जेणेकरून तुमच्या शेतामध्ये कांड्या लावल्यानंतर त्याची उतरण क्षमता जी आहे तर ती चांगली झाली पाहिजे। तर या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन कांड्या तुमच्यापर्यंत पाठवल्या जातात। V1 तुतीची विशाल पानाची तुती पण याला म्हटलं जातं। बरीच मंडळी विचारत असतात V1 तुती हीच विशाल पानाची तुती आहे का, तर इथं पाठीमागं तुम्ही बघू शकता हा V1 तुतीचा प्लॉट आहे मोठ्या पानांचा। मंडळी, V1 तुतीची लागवड करताना तुम्हाला 4 फुटाची सरी पाडायची आहे आणि दोन्ही स्टिक मधलं अंतर जे आहे तर ते 3 फूट ठेवायचं आहे। लागवड करताना सरीच्या पोटाला तुम्हाला ह्या कांडीची लागवड करायची आहे। लागवड करताना तुम्हाला मातीमध्ये याचे 2-4 डोळ्याची जर कांडी असेल तर 2 डोळे जमिनीमध्ये घालायचे आहे, असे उभे सरळ खोसायची आहे आणि 2 डोळे जमिनीच्या वरती असू द्यायचे। 3 डोळ्याचे असेल तर 2 डोळे जमिनीत घालायचे आणि 1 डोळा वरती राहू द्यायचा आहे। बरीच मंडळी विचारतात की आम्ही सरळ आणि उलटी कांडी कशी ओळखायची। जर तुम्ही पानं वगैरे सगळं कट करून घेताय तर कधी कधी हे ढेशे राहतात, कधी कधी राहत नाहीत। तर तुम्हाला दाखवते, ह्या ढेशाच्या खाली इथं डोळा आहे हे बघा, अशा प्रकारे। तर हे डोळे जे आहेत तर हे तुम्हाला वरच्या बाजूला करायचे आहेत। 3 ते 4 डोळ्याची कांडी असते। जर 4 डोळ्याची कांडी असेल तर 2 डोळे तुम्हाला जमिनीमध्ये खोसायचे आहे आणि 2 डोळे जमिनीच्या वरती राहू द्यायचे आहेत। 3 डोळ्याची जर कांडी असेल तर 2 डोळे जमिनीत घालायचे आहे आणि 1 डोळा
जमिनीच्या वरती ठेवायचं. तर अशा प्रकारे तुम्ही 4x3 वरती सरीच्या पोटाला विवन तुतीची लागवड करायची आहे. बरीच मंडळी विचारत असतात की ताई, विवन तुतीची लागवड केल्यानंतर त्याचा चारा किती दिवसामध्ये येतो? तर मंडळी, विवन तुतीचा चारा तुम्हाला तयार करण्यासाठी तर तुम्हाला आधी त्याचा अशा प्रकारे झाड तयार करायचं आहे. इथं तुम्ही बघू शकता. आता हा प्लॉट जो आहे तर हा आपला शेळी पालनाचा प्लॉट नाही, हा विवन तुतीचा प्लॉट आहे. पण हा रेशीम उद्योगासाठी प्लॉट आहे, त्यामुळे याला जमीन लेवलने त्यांनी कटिंग केलेली आहे. पण तुम्ही ज्यावेळेस शेळी पालनासाठी विवन तुती लावताय तर त्याची कटिंग कधी करायची आणि कशी करायची याच्याबद्दल मी तुम्हाला आता सांगणार आहे थोडीशी माहिती. तर त्यासाठी हे ताट जे आहे तर ते मी असं सरळ उभं ठेवलेलं आहे. अशा प्रकारे हे झाड होण्यासाठी लागवडीपासून 6 ते 7 महिने लागतात. ज्यावेळेस या मापाचं ताट इतकं उंच होतं आणि त्याची काडी जी आहे तर ती अशा प्रकारे जाड झालेली पाहिजे. तर ही तुम्ही मिनिमम 3 ते 4 फुटापर्यंत कट केली पाहिजे. पण कट करण्यासाठी कात्रीचा वापर करा, जेणेकरून तुमचं झाड जे आहे ते जास्त दिवस चालेल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मी माझ्या खांद्याच्या याच्यानुसार कटिंग करते. अशा प्रकारे याला इथून कट करायचं आहे आणि हा शेंडा काढून घ्यायचा आहे. याच्यानंतर इथं कट केला तर तुम्हाला मी फायदा सांगते. आता तुम्ही जर खालून जर कट केलं तर त्याला असे छोटे छोटे फुटवे निघतात आणि जास्त चारा निघत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही इथून कट करताय तर याला इथून ब्रँचेस फुटतात, म्हणजे इथून फुटवे निघतात आणि तुम्हाला चारा एकदम भरपूर चारा निघतो. असं कट केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही इथून कट करता त्यानंतर 2 महिन्यानंतर रेग्युलरी इथून पुढच्या दर 2 महिन्याला इथून तुम्हाला तुमचा चारा निघायला सुरुवात होते. आता बरेच मंडळी मला विचारत असतात की ताई, याचा चारा कधीपासून चालू होतो? तर तुम्हाला चांगला चारा जो आहे तो 8 महिन्यानंतर मिळणार आहे मंडळी. तो असं काही नाही की तुम्ही आता घास टाकलाय आणि आता 2 महिन्यात 3 महिन्यात लगेच तुम्हाला भसा त्याचा चारा निघणार आहे. तर असा काही प्रकार नसतो. अशा प्रकारे तुम्हाला त्याचं खोड तयार करायचंय आणि एकदा तुम्ही जर असं खोड तयार केलं, 8 महिने तुम्ही जर वाट बघितली तर 10 वर्षही तुम्हाला ह्या तुतीच्या झाडाला अजिबात भीती नाही. भरपूर त्याला चारा निघतो. दर 2 कटिंगला तुम्हाला याची कापणी येते. पण कापणी करताना पण कटिंग करताना तुम्हाला काळजी काय घ्यायची आहे की कात्रीने कटिंग करायची आहे. या ठिकाणी फुटवा निघतो, तर याचा फुटवा कसा कट करायचा हे मी तुम्हाला पुढच्या झाडाला दाखवते, कारण याला फुटवा नाहीये. आता मंडळी, हे दुसरं झाड आहे की ज्याला फुटवा आहे. आपण त्या ठिकाणी झाड तुम्हाला कट करून दाखवलंय. फुटवा निघाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता याचं ताट पण हे आहे एकदम जाडजूड. आणि इथे ब्रँचेस कट करताना तुम्हाला काय काळजी घ्यायची, कात्रीचा वापर करायचा आहे. विळ्याचा कोयत्याचा वापर करू नका, नाही तर तुमचं झाड जास्त दिवस टिकणार नाही. या ठिकाणी कटिंग करताना कॅमेरा थोडा पुढे घ्या. इथं तुम्ही बघू शकता एक डोळा आहे, हा एक डोळा सोडून तुम्हाला कटिंग करायची आहे, जेणेकरून याला फुटवा चांगला होतो. अशा प्रकारे हे सगळे फुटवे अशा प्रकारे तुम्हाला एक एक डोळा ठेवून कटिंग करून घ्यायचे आहेत. ज्यावेळेस तुम्ही अशी कटिंग करताय तर त्यावेळेस त्याला फुटवा एकदम छान होतो आणि झाड पण तुमचं जास्त दिवस जगतं आणि तुम्हाला पाला पण भरपूर निघतो. तर अशा प्रकारे तुम्हाला कटिंग करायची आहे. जर तुम्ही जमीन लेवलने कटिंग केली तर तुम्हाला विवन तुतीचा चारा जास्त निघणार नाही. शेळी पालनासाठी मी हे खास शेळी पालनासाठी सांगतेय. बहुतेक जण रेशीम उद्योगासाठी कॉल करतात, तर त्याबद्दल आपल्याला अनुभव नाही. मी तुम्हाला फक्त शेळी पालनासाठी तुम्ही जास्त चारा कसा काढू शकता त्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगते. तर मंडळी, तुम्ही सांगितल्या पद्धतीने जर लागवडीची काळजी घेतली, त्याचबरोबर कटिंगची काळजी घेतली तर विवन तुतीचा प्लॉट तुमचा एकदम छान असा होणार आहे. तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, विवन तुतीचा प्लॉट कसा वाटला आणि त्याबरोबर मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका.